आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो, त्या भावनेतून खरं तर आमचं कुटुंब कायमस्वरूपी लोकांच्या मध्ये आहे. या तळेगाव, ढमढरे, रांजणगाव, सांडत जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही अनेक शासकीय योजना राबवल्या. इथून मागच्या काळामध्ये मी जवळपास या तालुक्यामध्ये उच्चांक होईल एवढे वाढदिवस केलेले आहेत. आज जर पाहिलं तर आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये कुठल्याही माणसाने आम्हाला एखादं काम सांगितलं त्याच्यानंतर आम्ही कधीही नाही म्हटलो नाही. आणि मग निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर, आरक्षण बदलल्याच्या नंतर, दादा तुम्ही उभे नसले तरी तुमची पत्नी उभी असली पाहिजे, कारण त्यांच्या माध्यमातून का होईना या समाजाला, या जिल्हा परिषद गटाला न्याय मिळेल. भविष्य काळामध्ये हा गट तुम्ही खरं तर एक चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या त्याचा विकास करू शकता, ही माझ्या मायबाप जनतेची त्या ठिकाणी प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आल्याच्यानंतर आम्ही ठरवलं कुटुंबाने की तारीखाला आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषदसाठी उभं करायचं. की तुम्ही म्हटलं की निष्ठावंत दुखावले असतील, तर असं काही झालेलं नाही. माझ्याबरोबर जी लोकं होती ती माझ्याबरोबरच आहेत. नमस्कार. धुळपाटीच्या चावडीवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या विचारानं ओतप्रोत झालेली माणसं फार कमी असतात. समाजामध्ये जर सगळेच जगतात, परंतु काही माणसं आपण समाजाकडनं जे जे मिळवतो ते समाजावरती नकळत खर्च करून जातात आणि नकळत समाजासाठी कधी उतराई होतात हे त्यांना कळत नाही. आज आपल्या बरोबर असंच एक व्यक्तिमत्व आहे ज्यानं आपलं सारं आयुष्य या समाजासाठी खर्च केलं. आपल्याला मिळालेला एक एक रुपया समाजासाठी कामाला आला पाहिजे यासाठी हा व्यक्ती झटत राहिला. खर तर जरी एक अश्रू पुसायासा आला तरी जन्म काही कामाचा आला, ही उक्ती त्यांनी आपल्या जणू आयुष्यातच जगली. आज असंच एक व्यक्तिमत्व जे समाजासाठी लढायला तयार असतं तेच आपल्या या चावडीवरती आज उपस्थित आहेत. अर्थात आपल्या चावडीवरती आहेत माननीय राहुल दादा करपे. दादा, मनापासून आमच्या चावडीवरती तुमचं स्वागत. नमस्ते. नमस्कार. खरं तर जिल्हा परिषदच्या निवडणुका आल्यात आणि सगळीकडे निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. त्यानिमित्तानं आपण बोलतोय. मी थेट मुद्द्यावरती बोट ठेवून तुम्हाला पहिला प्रश्न विचारणार आहे. तुम्ही निवडणुकीसाठी इच्छुक होतात आणि या मतदारसंघामध्ये महिला आरक्षण जाहीर झालं. आरक्षण जाहीर होताच तुमच्या घरातून सारिकाताईंना उमेदवारी जी आहे ती उमेदवारी देण्याचा निर्णय जो तो निर्णय घेण्यात आला. हा निर्णय कसा घेतला, या मागचं नेमकं कारण काय सांगाल? गेल्या 4 वर्षापूर्वी खरं तर जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुका लागणार होत्या, परंतु निवडणूक आहे म्हणून आम्ही समाजकार्य कधीही चालू केलं नाही. तर आम्ही आमचं कुटुंब हे पूर्वीपासूनच गावामध्ये, परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीने आपल्या माध्यमातून काम कसं होईल, आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो, त्या भावनेतून खरं तर आमचं कुटुंब कायमस्वरूपी लोकांच्या मध्ये आहे आणि लोकांचं काम करण्यासाठी निश्चितपणे ते पुढाकार घेत असतं. तर 4 वर्षापूर्वी निवडणुका लागल्या आणि तशाच पद्धतीने आम्ही कंटिन्यू कामही करत राहिलो. परंतु या 4 वर्षाच्या काळामध्ये या तळेगाव, ढमढरे, रांजणगाव, सांडत जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही अनेक शासकीय योजना राबवल्या. रक्तदान शिबिर असू, मोतीबिंदू शिबिर असू द्या, किंवा अनेक लोकांची ऑपरेशन असू द्या, किंवा वैद्यकीय कुठलीही मदत कुणाला लागू द्या, त्या ठिकाणी आम्ही कधीही माघार घेतली नाही. प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखात जाण्याचा आम्ही प्रयत्न केला. कुठलाही कार्यक्रम असू द्या, आमचं कुटुंब या जिल्हा परिषद गटामध्ये कधीही न गेलेलं कुणीही सांगणार नाही. कारण एखादं लग्न असेल तर त्या लग्नाला आम्ही जर पोचू शकलो नाही तर त्या ठिकाणी त्याच्या वरातीला गेलो, नसेल तर त्याच्या पूजेला गेलो, परंतु त्या ठिकाणी पोचण्याचा आम्ही कायम प्रयत्न केला. अनेक कामं आम्ही आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये केलेली आहेत. इथून मागच्या काळामध्ये मी जवळपास या तालुक्यामध्ये उच्चांक होईल एवढे वाढदिवस केलेले आहेत.
जवळपास 5 वर्षापासून अनेक तरुणांचे वाढदिवस मी केले. छोट्यातल्या छोट्या मुलाचा असू द्या, ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत आम्ही वाढदिवस करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे वाढदिवस करण्यामागचा उद्देश हा होता, की घराघरापर्यंत आपल्याला पोहोचता यावं. स्थानिक कुटुंबामधील आपल्याला अडचणी त्या माध्यमातून कळाव्यात आणि आपली लोकं आपल्याला त्या माध्यमातून अडचणी सांगतील. मग आपण त्या समस्या सोडवू. हा एक आमच्या कुटुंबाचा म्हणजे पाया आहे, की बाबा आपण लोकांच्यामध्ये राहून त्या समस्या सोडवल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत राहिलो. आज जर पाहिलं तर आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये कुठल्याही माणसाने आम्हाला एखादं काम सांगितल्याच्या नंतर आम्ही कधीही नाही म्हटलो नाही. एवढी आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये अनेक मंदिरं आहेत. त्या ठिकाणी कुणीही सांगावं, की राहुलदादा करपेंना अमुक-अमुक मागणी केली आणि त्यांनी ती कधी नाकारली. असं कधी होणार नाही किंवा कुठली वैद्यकीय मदत हवी आहे आणि ती आम्ही कधी नाकारली. असंही कधी झालं नाही. सुखदुःखाचे प्रसंग आम्ही केले. परंतु हे सगळं करत असताना अलीकडं जिल्हा परिषदच्या निवडणुका त्या ठिकाणी डिक्लेअर झाल्या आणि मग त्या निवडणुका डिक्लेअर होत असताना महिला आरक्षण आलं. मग मी महिला आरक्षण आल्याच्यानंतर मी कुठेतरी थांबायचा विचार केला म्हणजे निवडणूक लढायचा विचार थांबवला. परंतु समाजकार्य थांबवायचा विचार केला नाही. कारण समाजामध्ये आपण एक ठराविक काळापर्यंत पैसा कमवू शकतो, आपल्या कुटुंबाला उंची देऊ शकतो आणि त्याच्यानंतर प्रत्येक माणूस हा आपण स्वतःचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करतो. परंतु तो समाजात राहून झालं पाहिजे. ज्यावेळी आपला कुठलाही सुखदुःखाचा एखादा कार्यक्रम असू द्या, त्या ठिकाणी आपल्या हक्काची 5,000-10,000 हजार लोकं आपल्या फोनवरती 4 कॉलवरती जमली पाहिजे. हा एक आमचा मानस आहे आणि तो खऱ्या अर्थानं आमचं संपूर्ण आम्ही जे ठरवलंय ते सगळं काही झालेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये आज अलीकडच्या काळामध्ये अशी परिस्थिती आहे, की जी माणसं आपण हक्काने जोडली, जे माणसं आपण प्रेमाने जोडली, ती सगळी माणसं अलीकडं एवढं आमच्या कुटुंबावर प्रेम करतायत आणि मग निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर, आरक्षण बदलल्याच्या नंतर, दादा तुम्ही उभे नसले तरी तुमची पत्नी उभी असली पाहिजे. कारण त्यांच्या माध्यमातून का होईना या समाजाला, या जिल्हा परिषद गटाला न्याय मिळेल. भविष्य काळामध्ये हा गट तुम्ही खरं तर एक चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या त्याचा विकास करू शकता. ही माझ्या मायबाप जनतेची त्या ठिकाणी प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आल्याच्यानंतर आम्ही ठरवलंच कुटुंबाने, की बाबा सारिकाला आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषदसाठी उभं करायचं आणि तशा पद्धतीने आम्ही निर्णय घेतला. ती सक्षम बी आहे. तिचं शिक्षणही बी.कॉम झालेलं आहे. त्याच्यामुळं ती माझ्याबरोबर या सगळ्या लोकांच्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये इथून मागच्या काळातही उपस्थित होती. त्याच्यामुळं असं काही अडचणीचं नव्हतं, की तिला ती निवडणूक अशक्य होईल. त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी ठरवून तो जिल्हा परिषदची उमेदवारी लढवण्यासाठी किंवा जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी सक्षम पर्याय आहे आमचा. बरोबर आहे. तुम्ही आता म्हणतायत की बाबा सगळ्या लोकांच्या जनतेसाठी तुम्ही ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि जनतेचं स्वप्न आहे की ताईंनी ही निवडणूक लढली पाहिजे. मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं की आपल्याकडे पक्ष महत्त्वाचा असतो, पण त्या पक्षापेक्षाही महत्त्वाचा असतो कार्यकर्ता. आता तुम्हाला काय वाटतं की आता तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात किंवा तुम्ही ज्या पाठीमागे पक्षामध्ये काम करत होतात, त्या पक्षामधले निष्ठावंत काही दुखावले गेले असतील का या निर्णयामुळे, की तुम्ही आता ते पक्ष बदलून शिवसेनेची उमेदवारी जी आहे ती उमेदवारी स्वीकारली? किंवा आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे सध्या? खरं जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही म्हणताय की पक्षाची जी काही निष्ठावंत लोक होती दुखावली निष्ठावंत का? लोक होती, तर निष्ठावंतामध्ये मी पण होतो. मीही पक्षाशी एक बांधिलकी निष्ठा जपून गेल्या 5-10 वर्षापासून तर आम्ही सन्माननीय आमदार अशोक बापू पवार यांच्या नेतृत्वाखाली खूप कामं आमच्या परिसरामध्ये केली, त्या तालुक्यामध्ये केली. परंतु हे करत असताना ज्यावेळी मला निवडणूक लढवायची होती, त्यावेळेस माझी उमेदवारी ही निश्चित करण्यात आली आणि निश्चित करण्यात आल्याच्या नंतर त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची वेळ आली. त्यावेळेस ती उमेदवारी माझी नकळत का होईना, पक्षश्रेष्ठींच्या कुठल्याही अडचणी अभावी होईना,
ती उमेदवारी कॅन्सल करण्यात आली आणि मग मला पर्यायी निवडणूक लढवायचीच आहे हा आमचा सगळ्यांचा मानस ठरला होता. कारण माझ्या मायबाप जनतेची इच्छा होती की तुम्ही दादा लढलं पाहिजे. तुम्ही गेल्या 5-10 वर्षापासून ह्या लोकांमध्ये सगळ्यांमध्ये काम करताय आणि मग का नाही लढावी? अजून जर आपण एखादं सामाजिक काम करत असताना त्या ठिकाणी राजकारणाची त्याला जोड दिली गेली, निश्चितपणे आणखी आपल्याला प्रभावीपणे त्या गटामध्ये, त्या लोकांमध्ये काम करता येईल किंवा त्यांना लोकांना चांगला न्याय देता येईल, अशी एक भूमिका होती. मग त्यामुळं आम्ही लढणं हे निश्चितपणे अटळ होतं, की ते लढावंच लागणार होतं आम्हाला. म्हणून अचानक आमच्याकडं माझ्या एका मित्राबरोबर माझी चर्चा झाली आणि त्या ठिकाणी मला ए-बी फॉर्म शिवसेनेकडनं उपलब्ध झाला आणि निश्चितपणे आता आम्ही सगळी मंडळी ती निवडणूक लढवणार बी आहोत. आणि की तुम्ही म्हटले की निष्ठावंत दुखावले असतील, तर असं काही झालेलं नाही. माझ्याबरोबर जी लोकं होती ती माझ्याबरोबरच आहेत. ती कुठेही बाहेर गेलेली नाही. कारण पक्ष बरोबर आपण काम करत होतो, परंतु पक्षाबरोबर काम करत असताना आमच्या कुटुंबाने एक व्यक्ती म्हणून सगळी जी लोकं आहेत ती अतिशय जिव्हाळ्याने जपलेली आहेत. त्यामुळं पक्षाच्या विरहितही आमच्याबरोबर सगळी लोकं आहेत आणि जी मध्ये आहेत तीच लोकं आमच्याबरोबर आजही आहेत. आम्ही कुठल्याही पक्षात जाऊ द्यात, आमच्याबरोबर लोकांनी कायम राहण्याचा निर्णय निश्चितपणे घेतलेला आहे. त्यामुळं असा कुठलाही संभ्रम नाही. सगळी लोकं आमच्याबरोबर आहेत. बरोबर आहे. सगळ्या लोकांना जे तुमच्याबरोबर तुमच्या कामांना बघून तुमच्याबरोबर वर्षानुवर्ष जे आहेत ते अजूनही तसेच टिकून आहेत हे नक्की. खरं तर मी राहुल दादा म्हटलं, की लोकं म्हणतात 360 डिग्री काम. 360 डिग्री म्हणजे तुम्ही जिथं जाईल तिथं सगळी कामं तुम्ही जवळपास केली आहेत. शासकीय असतील किंवा सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना असेल, त्या योजनेच्या अंतर्गत केलेली कामं असतील, शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणं असेल, कामगारांसाठी काम करणं असेल, तुम्ही त्या प्रत्येक माणसासाठी काम केलंय. दादांनी हे जे काम केलेलं आहे, हे बघून तुम्हाला वाटतंय लोकं वहिनींना मतदान करतील आणि असं वाटत असेल तर का? खरं जर सांगायचं म्हटलं ना, तर आमचा आत्मविश्वास खूप मोठा आहे. याचं कारण असं आहे, की ज्यावेळेस आपण समाजामध्ये काम करत असतो किंवा कुठलंही काम करत असतो, तर ते आपल्याला त्याचा कॉन्फिडन्स असतो, की आपण जे केलंय, जे आपण लोकांना दिलंय, जे समाजाला दिलंय, ते निश्चितपणे आपल्याकडे परत येणार आहे, हा विश्वास आम्हाला आहे. आणि आम्ही तुम्ही सांगितलं, की अनेक शासकीय योजना आणल्या. बालसंगोपनाची या तालुक्यामध्ये प्रथम जी योजना आहे, ती अधिक प्रभावीपणे राबवण्याचं कोणी काम केलं असेल, तर ते आम्ही केलं. मग आम्ही असं म्हटलं नाही, की तळेगाव रांजणगाव जिल्हा परिषद गट आमचा आहे, मग त्याच ठिकाणी ती योजना राबवली पाहिजे. तर तसं नाही. सगळी लोकं आपली आहे. मग तालुक्यामधून कुठूनही आम्हाला दौंड तालुक्यामधूनही आम्हाला फोन यायचा. शिरोड तालुक्यातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून आम्हाला फोन यायचा. परंतु आम्ही असं कधी म्हटलं नाही, की हे आमच्या जिल्हा परिषद गटाचं काम आहे. तर आम्ही तालुक्यामध्ये पूर्ण राबवण्याचा प्रयत्न केला. आज तुम्हाला सांगतो, की एखादी विधवा स्त्री आहे आणि त्या कुटुंबामध्ये 3 मुलं आहेत. तर 3 मुलांना शिक्षणाचा खर्च जर पाहिला ग्रामीण भागामध्ये, तर तो फार मोठा आहे. तो अशक्य आहे त्या महिलेची जी जबाबदारी आहे, तर तिने कशी पेलवायची? मग आम्ही ठरवलं, की शासनाकडनं प्रत्येक मुलाला वयाच्या 18 वर्षापर्यंतचा शिक्षणाचा खर्च अर्थात ₹2250 येतात. तर ते आपण का नको द्यायला आपल्या भागातल्या लोकांना? दिलेच पाहिजे. मग त्याच्यासाठी लोकांच्या अडचणी काय आहेत? तर ती जी काही कागदपत्रं आहेत, ती वेळच्या वेळेला जमा होत नाही. त्याचा पाठपुरावा कुणी करत नाही. त्या ठिकाणी प्रत्येक ऑफिसला जाणे त्यांना शक्य होत नाही आणि एका माणसाचं काम म्हटलं, की ते थोडंसं त्यांना अवघड जातंय. तर मग आम्ही असं ठरवलं, की ते काम आपण हाती घ्यायचं आणि जवळपास आम्ही आत्तापर्यंत 400 ते 500 लोकांना या योजनेचा लाभ मिळवून दिला. म्हणजे एका कुटुंबामध्ये 3 मुलं जर असतील, तर 2250 प्रमाणे प्रत्येकी त्या मुलाला महिन्याला तेवढे पैसे उपलब्ध होतात आणि मग त्या कुटुंबाला तो आधार आहे ना. आणि तो आपण आपल्या माध्यमातून केला जरी नसला दिला, शासनाच्या माध्यमातून जरी दिला असला, तरी ते काम आपण कुठंतरी समाजोपयोगी कामात पुढं आलो
आणि ते म्हणजे जे काही काम करायचं आपल्याला भाग्य मिळालं ते निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये मतदानाच्या माध्यमातून का होईना लोक मला सोडू शकणार नाही हा विश्वास मला आहे ना. मग शासनाची एकच योजना आपण राबवली नाही, अनेक योजना राबवल्या. मग प्रत्येक माणसाला न्याय देण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. आणि गेल्या 5 वर्षामध्ये एकही दिवस असा नाही की मी माझ्या कुटुंबासाठी 10 वाजता घरी गेलोय असं नाही. तर मी नित्यनेमाने सकाळी दशक्रियापासून तर संध्याकाळी लोकांच्या भेटीगाठी रोज 11पर्यंत या जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या मायबाप जनतेमध्येच राहून काम केलेलं आहे. त्याच्यामुळं मला तो विश्वास आहे की काही झालं तरी लोक आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपण निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये निवडून देखील आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्हाला आहे. बरोबर. याच विश्वासानं तुम्ही सध्या या राजकारणामध्ये उतरताय. मला तुम्हाला विचारायचं आहे की राहुल करपे हे फुल टाइम राजकारणी आहेत का नेमकं काय करतात? तुमच्या प्रवासाविषयी आम्हाला खोलात जाऊन जाणून घ्यायला हवेल की तुमचं शिक्षण, तुमचा प्रवास नेमका कसा होता? खरं तर माझं कुटुंब म्हणजे फार गरीब म्हणता येईल. हं. आम्ही ज्यावेळेस छोटे छोटे होतो ना त्यावेळेस ती घराची परिस्थिती, आईवडिलांचे कष्ट हे जर पाहिलं ना तर आज ते आठवल्याच्या नंतर असं वाटतं की आपण खूप मोठे आहोत, आपण फार भाग्यवान आहोत. याचं कारण असं आहे की त्यावेळीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती फार वेगळी आहे, चित्र वेगळं आहे. मग त्यावेळी आम्हाला आठवतं आहे की तळेगावचा बाजार भरायचा आणि त्या बाजारासाठी 100 रुपये लागायचे, परंतु ते 100 रुपयेसुद्धा आपल्या आईवडिलांकडं दर आठवड्याच्या बाजाराला नसायचे. मग ती परिस्थिती पाहिल्याच्या नंतर आज वाईट वाटतं की त्यांनी किती कष्ट केले. त्या कष्टातून खरं तर त्यांनी जे कष्ट केले त्याच्यातूनच खरं तर आपण मोठे झालो. त्यांच्या आशीर्वादाने आपण मोठे झालो. हे बघा, कर्तृत्व नेहमी माणसाला पुढे घेऊन जात असतं, परंतु त्या कर्तृत्वाला निश्चितपणे आपल्या वाडवडिलांची किंवा आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद लागतो आणि मग तिथून पुढं आपण ते सगळं पुढे घेऊन जातो. 10वीपर्यंत 12वीपर्यंतचं शिक्षण माझं माझ्याच गावात झालं, निमगाव म्हाळुंगीमध्ये. टाकळी भीमा आणि निमगाव म्हाळुंगी तसं पाहिलं तर ही दोनही गावं माझी आहेत स्वतःची. आणि मग 12वीपर्यंत शिक्षण तिथं झालं. त्यानंतर गरिबीमध्येच ते शिक्षण पुढं गेलं, परंतु आईवडिलांनी कधी असं म्हटलं नाही की शिक्षणासाठी आपल्याकडे पैसा कमी आहे. मग त्यांनी कर्ज काढलं, परंतु आम्ही 2 भाऊ 1 बहीण आम्हाला शिकवण्याचा निश्चितपणे प्रयत्न त्यांनी केला. मग त्याच्यामध्ये खरं जर पाहिलं तर मग माझ्या भावाचे कष्ट फार मोठे आहेत, आईवडिलांचे कष्ट मोठे आहेत, परंतु त्याच्यामध्ये माझे चुलत्यांचे कष्ट मोठे आहेत. माझ्या मामांचं जर सांगायचं जर झालं तर सुनील तात्या वडघुले आणि बाळासाहेब वडघुले हे मामा आहेत माझे. परंतु आमची आर्थिक परिस्थिती खूप खराब होती, परंतु त्यांनी ती सांभाळली. जिथं जिथं अडचणी आल्या त्या ठिकाणी या माणसांनी आम्हाला आधार दिला. आणि मग तिथून पुढं या तळेगाव ढमढरे या गावामध्ये माझं BA शिक्षण कंप्लीट झालं. परंतु ते चालू असतानाच मी व्यवसायामध्ये उतरलो. फॅब्रिकेशनसारखा व्यवसाय मी सुरुवातीला केला. फॅब्रिकेशनचा व्यवसाय झाल्याच्या नंतर अनेक संघर्ष करत पुढं गेलो. मग पुढं गेल्याच्या नंतर आम्ही ठरवलं की आता कुठंतरी व्यवसाय थोडासा आपण समृद्ध झालेलो आहोत, परंतु आणखी चांगला व्यवसाय केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय पुढं आला. तिथून पुढं तो जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आम्ही करत असताना एक कुटुंब, एक सदन बनवण्यामध्ये आम्ही सक्षम पुढं आलो आणि कुटुंब चांगल्या पद्धतीने उभं केलं. मग त्याचं आईवडिलांना समाधान मिळालं, भावाला समाधान मिळालं, बहिणीचं लग्न झालं. मग एक कुटुंब चांगल्या पद्धतीने आपण जर घडवलं तर निश्चितपणे आपल्यालाही वाटतं की आता आपण सक्षमरित्या झालो आहे. मग आता काय केलं पाहिजे? आता आपल्या कुटुंबाला वेगळ्या पद्धतीने उंची नावाची दिली पाहिजे आणि समाजाची एक बांधिलकी जपून आपण समाजात पण गेलं पाहिजे, लोकांनाही न्याय दिला पाहिजे. ही एक आवड. खरं तर माझे मामा सुनील तात्या वडघुले ही पंचायत समितीची निवडणूक लढून त्या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य शिरूर तालुक्याचे आहेत. त्यांनी गाव पातळीवरती सरपंच म्हणून काम पाहिलं, परंतु एक गाव समृद्ध करण्यामध्ये सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे. टाकळी भीमा गाव त्यांनी अतिशय सुंदररित्या डेव्हलप केलं.
आणि एक चांगली लोक त्या ठिकाणी आज वास्तव्याला आहेत. एक अध्यात्माचं त्या ठिकाणी वातावरण तयार केलं. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी कालांतराने ठरवलं, की आपण राजकारणामध्ये आलं पाहिजे, समाजकारणामध्ये आलं पाहिजे. अगोदर समाजकारण केलं, की माझा पहिल्यापासूनचा मानस होता बघा, की आपल्याला जर गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य व्हायचं असेल ना, तर 5 वर्ष आपण आधी त्या वार्डामध्ये काम करायचं. लोकांना ते दाखवून द्यायचं आणि मग ग्रामपंचायतची निवडणूक लढवायची. सरपंच व्हायचं म्हटलं तर 5 वर्ष अगोदर सरपंच होण्यासाठी आपण काम करायचं. गावाला तो विश्वास द्यायचा आणि मगच ती निवडणूक लढवायची. आज तसंच झालंय, की मी त्यावेळेस असं ठरवलं नव्हतं, की ती निवडणूक अचानकच आली 4 वर्षापूर्वी. तेव्हापासून तेव्हापासून म्हणण्यापेक्षा अगोदरपासून कार्य करतो आम्ही हे. परंतु 4 वर्षापासून तर आज जिल्हा परिषदच्या निवडणुका लागायलाच उशीर झाला आणि तोही मानस माझा पूर्ण झाला, की मी माझ्या मायबाप जनतेच्या सुखदुःखात असू द्या किंवा त्यांच्या कुठल्याही अडचणीमध्ये असू द्या, त्या ठिकाणी त्या अडचणी मी समृद्धपणे पुढे नेण्याचं काम केलं, त्या सोडवण्याचं काम केलं. आज कुठलीही अडचण असू द्या, त्या ठिकाणी मला ती अडचण येत नाही. आज जिल्हा परिषदची जर निवडणूक झाली, तर तुम्ही म्हणताय तसं, की मला विश्वास आहे, की लोकं मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि मी निश्चितपणे लोकांच्यामध्ये माझा प्राण असेपर्यंत काम करणार आहे, की असं कधी होणार नाही, की निवडणूक आहे म्हणून काम करायचं. तर जे ठरवलंय ते शेवटपर्यंत करायचं आणि लोकांना न्याय द्यायचा. आज तो एक आमचा कुटुंबाचा आनंद आहे म्हणून आम्ही करतोय. निवडणूक आहे म्हणून अजिबात बिलकुल करत नाही. हे देखील तितकंच खरं आहे. नक्कीच. हेच तर विशेष आहे, जेव्हा माणसं सर्वसामान्य कुटुंबामधून इथपर्यंत पोहोचतात, त्यावेळेस सर्वसामान्यांची दुःख त्यांना माहीत असतात आणि ती दुःख माहीत असल्यामुळे त्या दुःखांसाठी आपण खूप चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. तुम्ही म्हणलात, की मी नेहमी आधी केलंय मग सांगितलंय. सो अगोदर मी त्या ठिकाणी काम केलंय. मी म्हणेन या प्रभागामध्ये किंवा या भागामध्ये तुम्ही अशी कोणती 5 कामं केली आहेत, की ज्या 5 कामांवरती लोकांनी तुम्हाला बघून मतदान करावं असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला सांगतो, अलीकडच्या काळामध्ये लोकं समृद्ध झालेली आहेत. लोकांचं ज्यावेळी एखाद्या माणसाकडं किंवा आपल्या जे नेतृत्व आहे त्याच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन जो असतो ना, हं. तर तो असा असतो, की प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझ्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये आपल्या माणसाने उपस्थित राहावं. पहिलं काम असं आहे, की मी लोकांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्या भावना जाणून घेत असताना मला जे वाटलं ते मी निश्चितपणे पहिलं काम असं केलं, की कुणाचाही सुखदुःखाचा कार्यक्रम असू द्या, त्या ठिकाणी आपण असलंच पाहिजे आणि मी त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न केलाय. आज कुणालाही आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये विचारा, की राहुल करपे एवढा कोणता माणूस दुसरा एखादा कार्यक्रम अटेंड करू शकतो का? तर ते तसं होणार नाही. ते मी प्रभावीपणे त्या ठिकाणी पहिलं काम केलेलं आहे, की लोकांमध्ये राहून काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरं जर सांगायचं म्हटलं, तर आज ग्रामीण भागामध्ये मी जसं सांगितलं, की कुटुंब समृद्ध झालेत. परंतु ज्यावेळी एखादी वैद्यकीय अडचण येते, त्यावेळी शहराच्या ठिकाणी ज्यावेळेस एखादं पेशंट जातं ना, त्यावेळेस मोठमोठे हॉस्पिटल आहेत. त्या ठिकाणी प्रत्येक माणसाच्या खिशामध्ये पैसे असतीलच असं नाही आणि एखादा माणूस आजारी पडतो, एखाद्याचा ॲक्सिडेंट होतो, त्यावेळी त्या हॉस्पिटलला गेल्याच्यानंतर मोठी-मोठी रक्कम मागितली जाते. परंतु असंही आम्ही केलेलं आहे, की ज्या वेळी त्या वैद्यकीय अडचणी उभ्या राहतील, त्यावेळी आमचं कुटुंब त्या ठिकाणी पहिल्या स्थानावर जाऊन बसलेलं आहे. ते देखील आम्ही केलेलं आहे. ते कुणी नाकारू शकत नाही. कामं जर सांगायची म्हटलं ना, तर अनेक आपण शासकीय योजना राबवल्या. ज्या वेळी आमचा एक मानसच होता, की प्रत्येक 4 दिवसाला, 8 दिवसाला आपण वेगळ्या पद्धतीने लोकांच्यात गेलो पाहिजे. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी पाहिजे. लोकांना आपण दायित्वाच्या भूमिकेतून सगळं काही देण्याचा प्रयत्न केला. कामं जर पाहिली, तर किती कामं सांगणार तुम्हाला? शासनाच्या अनेक योजना राबवत असताना फार पॅन कार्ड असू द्या, आधार कार्ड असू द्या, इथपासून तर शासकीय मग बालसंगोपनाची योजना असू द्या, रक्तदान शिबिर असू द्या, लोकांची डोळ्यांची ऑपरेशन असू द्या, कुठं गुडघ्याची ऑपरेशन असू द्या,
एखादा माणूस अपंग असेल तर त्या अपंगांसाठी आम्ही अनेक योजना राबवलेल्या आहेत. त्यांचे सर्टिफिकेट काढण्याचं असू द्या किंवा त्यानंतरही त्यांना ते शासनाच्या माध्यमातून पेन्शन योजना चालू करून देणं असू द्या. या अनेक गोष्टी आम्ही केल्या. मग आज सत्ता आम्ही जेव्हापासून काम करतो तेव्हा सत्तेत राहून कुठलं काम झालं नाही आमचं. खरं जर पाहिलं तर आमच्याकडं सत्ता नाही. आजपर्यंत माझ्याकडं कुठलंही राजकीय पद मी घेतलं नाही किंवा मला ते मिळालं बी नाही. आणि मी ठरवलंय की बाबा राजकीय पद घ्यायचं नाही. संघटनेतलं कुठलंही पद घेण्यापेक्षा आपण जिल्हा परिषदची निवडणूक लढून लोकांच्यातून जे काय आहे ते घेऊ, हा एक माझा मानस आहे. त्यामुळे निवडणूक ही जिल्हा परिषद लढवायची आणि त्याच्यामधूनच सगळं काय आपल्याला जे मिळालंय ते परत लोकांनाच वाटायचं. कारण मी संघर्षामधून उभा राहिलेला एक छोटासा कार्यकर्ता आहे. कारण कुटुंबाची परिस्थिती सर्वसाधारण असल्यामुळं, गरिबी कुटुंबामध्ये असल्यामुळं आम्ही फार शून्याचे 100 पाहिले, 100चे शून्य पाहिले. ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर आम्हाला माहिती आहे की पडझड जीवनामध्ये असते. त्यामुळं आम्ही आता अलीकडच्या काळामध्ये जेवढं काय आहे तेवढं सदन कुटुंब आहे आमचं. त्यामुळं आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला लोकांसाठीच करायचं आहे. आणि तुमचा प्रश्न होता किती कामं केली, तर अनेक कामं केली. जर अतिवृष्टी झाली तर आम्ही लोकांच्या दारामध्ये 6 वाजता पहाटे पोहोचलेलो आहे. सकाळी 6 वाजता पोहोचलेलो आहे. आणि त्या ठिकाणी निर्णय घेऊन लोकांच्या गाड्या 3-3 दिवस बाहेर असल्या तर त्या गाड्यांसाठी अनेक रस्ते आम्ही स्वतः स्वखर्चामधून लोकांना दिलेले आहेत. हे देखील लोक तुम्हाला भविष्य काळामध्ये त्याचं उत्तर देतील. त्यामुळं कामं अनेक आहेत. कितीही सांगितले तरी कमीच होतील. कारण जेवढे प्रश्न निर्माण झाले तेवढ्या प्रश्नांना उत्तर देण्याचं आम्ही काम केलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळताना मी थेट तुम्हाला विचारेन की आता प्रचारासाठी तुम्ही प्रत्येक माणसांकडे जाताय, प्रत्येक लोकांबरोबर फिरताय, तुमचा संवाद होतोय लोकांबरोबर. आता या संवादातून तुम्हाला काय जाणवतं की लोकांच्या अजून कुठल्या कुठल्या समस्या आहेत की ज्या अगोदरच्या लोकप्रतिनिधींनी सोडवायला पाहिजे होत्या, ज्या अजून सुटलेल्या नाहीयेत? इथून मागच्या काळामध्ये जे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी काय कामं केली यावर आम्ही बोलणार नाही. ती संपूर्ण जनतेला माहिती आहेत की काय कामं झालेत आणि काय राहिलेत. तर आता नव्याने लोकांना सर्व काही माहिती आहे की 4 ते 5 वर्षापासून मी या गटामध्ये काम करतोय. जे प्रश्न मला माहिती आहेत तर ते प्रश्न प्रामुख्याने आम्ही मार्गी लावायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु अजूनही असे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या कधीही संपत नाही. परंतु त्यांना त्यांच्या दुधाला बाजारभाव पाहिजे, शेतीमालाला थोडासा हमीभाव पाहिजे, कांदा असू द्या, ऊस असू द्या, ह्या जे काही अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या त्याच्यासाठी एक प्रतिनिधी म्हणून आपल्याला चांगलं काम भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांसाठी करायचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की इथून मागच्या काळामध्ये काय केलं, आमच्या ग्रामीण भाग हा ग्रामीण आहे. परंतु ते ग्रामीण भागामध्ये अनेक रस्ते प्रलंबित आहेत. वाड्या वस्त्यावरती रस्ते जाण्यासाठी उपलब्ध नाही. ज्यावेळेस अतिवृष्टी होती त्यावेळेस तर अशी परिस्थिती असती की 3-3 दिवस 4-4 दिवस लोकांना टू व्हीलर असू द्यात, फोर व्हीलर असू द्यात, त्या रस्त्याला लावून घरी जावं लागतंय. आजही ही परिस्थिती आमच्या काही भागामध्ये आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये हे सगळे प्रश्न आपण निश्चितपणे मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. आणि तो जनतेचा विश्वास देखील आमच्यावर आहे. आणि म्हणूनच लोक सगळी म्हणतायत की काही झालं तरी दादा तुम्ही निवडणूक लढलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने त्यांचा जो विश्वास आहे तो इथून पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे त्यांच्या विश्वासाला पात्र राहणार आहोत. नक्कीच. अगदीच थेट आता समारोपाकडे वळत असताना आणि अगदीच उत्तरार्धाकडे जात असताना थेटच तुम्हाला विचारेन, निवडणूक आहे, येत्या दिवसामध्ये निकाल लागणार आहे, काय वाटतंय, काय असेल निकाल? आता निकालाचं जर बोलायचं झालं तर आपण समाजात राहून काम केलंय. लोकांकडनंच प्रतिक्रिया घेऊन आपण ही निवडणुका लढवत आहोत.
त्यामुळं निश्चितच मला खात्री आहे की काहीही झालं तरी लोक ही विजयाची माळ ही आपल्याच गळ्यामध्ये घालतील आणि त्यामध्ये मला आणि माझ्या कुटुंबाला कुठलीही शंका वाटत नाही. नक्कीच. खरं तर जेव्हा माणसं स्वतःच्या स्वार्थाचा विचार बाजूला ठेवून समाजाचा विचार करतात, तेव्हा नक्कीच जनता त्यांच्याबरोबर उभी राहते. तुमचं केलेलं काम नक्कीच येत्या काही दिवसांमध्ये मतरूपाने आणि मतदार राजाच्या आशीर्वादाच्या रूपाने तुम्हाला मिळेल. हे नक्की अगदी समारोपाकडे जाताना आणि या पॉडकास्टचा समारोप करताना निवडणूक तोंडावरती आहे. जनता सगळी पाहतीये. या भागातले शेतकरी, कष्टकरी, कामगार सगळेजण बघतायत. काय सांगाल जनतेला? काय आवाहन कराल? येणाऱ्या 5 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीची जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषदसाठी माझी पत्नी सारिका राहुल करपे ही शिवसेना या पक्षाकडनं धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. तरी आपण सर्वांनी त्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा सर्वांना मतदान रूपी आशीर्वाद देऊन तुमची सर्वांची सेवा करण्याची संधी आम्हाला द्या अशी एक माफक अपेक्षा करतो. भविष्य काळामध्ये जर कुठलंही काम असू द्या, कुठल्याही समस्या असू द्या, त्या सर्व समस्यांसाठी आमचं कुटुंब निश्चितपणे कटिबद्ध राहील हे देखील आश्वासन देतो. आणि मला अजून एक आवर्जून सांगायचं आहे की आपण शिवसेना पक्ष हा आत्ता सत्तेतला पक्ष आहे. इथून मागच्या काळामध्ये निश्चितपणे सत्ता आमची नव्हती, परंतु इथून पुढच्या काळामध्ये जी माझी मायबाप जनता मागेल ते काम करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आणि आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला आश्वासन दिलं आहे की तळेगाव, रांजणगाव, सांडस जिल्हा परिषद गटामध्ये जे काही काम करायचं असेल त्याच्यामध्ये निश्चितपणे आपण कटिबद्ध राहून काम करू. एवढंच मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो. निश्चितपणे होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आम्हाला साथ द्या एवढंच माफक अपेक्षा करून थांबतो. धन्यवाद सर. खूप चांगल्या पद्धतीनं आपली खरं तर चर्चा झाली. मित्रांनो, अशी खूप कमी माणसं असतात जी समाजाचा विचार करतात, जी समाजासाठी धडपडतात, जी छाती ठोक सांगतात की आम्ही समाजासाठी काम करू आणि काम करत असू तरच समाजानं आम्हाला सेवेची जे ते सेवेची संधी द्यावी. आज खूप समाधान वाटलं. असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये होतं ज्यांनी स्वतःहून एक सेवेचं काम, एक व्रत हातामध्ये घेतलंय. त्या व्रताच्या पूर्णतेसाठी या निवडणुकीला जे ते निवडणुकीला उभे राहिलेत. खूप खूप धन्यवाद. आपण आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आपले मनापासून मी आभार व्यक्त करतो. भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा असाच विषय घेऊन, अशीच एक नव्या चर्चा घेऊन. तोपर्यंत धुळपाटी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडला असेल व्हिडिओ तर अधिकाधिक शेअर करा. तुमच्या काही समस्या असतील, तुमच्या काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. धन्यवाद.